उन्हाळ्याला तर सुरुवात झालीच आहे, तर अशा वेळेस सर्वांना थंड खाण्याची इच्छा होते. म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे असा फ्रूट कस्टर्ड, जो एकदम क्रीमी, गुटाळ्या न पडणारा आणि बाजारापेक्षा जास्त असा टेस्टी लागतो. फ्रूट कस्टर्डमध्ये गुटाळ्या न होऊ नये यासाठी मी या ठिकाणी एक छोटीशी टिप सुद्धा सांगितली आहे. आणि फ्रूट कस्टर्ड छान असा क्रीमी, पातळ होऊ नये यासाठी सुद्धा मी या ठिकाणी टिप्स सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचे. पाणी घातल्यामुळे कस्टर्ड हे करपणार नाही. आता आपल्याला यामध्ये म्हशीचे 1 लिटर दूध घालायचे आहे. तर हे दूध आपल्याला मोठ्या गॅसवर छान असे उकळवून घ्यायचे आहे. तर हे बघा, दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आता हे दूध आपण पूर्ण तळापासून छान मिक्स करून घेऊया. आपल्याला दूध घेत असताना फुल फॅट म्हशीचे दूध घ्यायचे आहे. याने या कस्टर्डला टेस्ट खूप छान येते. आता हे दूध आपल्याला मंद गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिट असे ढवळत राहायचे. तर हे बघा, दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालूया. तर मी या ठिकाणी अर्धा कप साखर घातली आहे. साखर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची. आता बरेच लोक इथे चुकी करतात. जर तुम्ही कस्टर्ड पावडर डायरेक्ट गरम दुधामध्ये टाकली तर त्याच्या गुटाळ्या पडतात किंवा गुटाळ्या होतात. तर असे होऊ नये म्हणून काय करायचे, गरम दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची नाही. आता हे दूध आपण मंद गॅसवर असेच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर तयार करूया. तर त्यासाठी मी एक वाटी घेतली. त्यामध्ये साधारण 2 चमचे मी कस्टर्ड घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला गार दूध घालायचे. तर मी या ठिकाणी अर्धा कप दूध घालते. दूध घालत असताना आपल्याला गार दूधच आपल्याला या कस्टर्ड मध्ये घालायचे आहे. गरम दूध घातले तर याच्या गुटाळ्या होतील. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गार दूध वापरायचे. आता दूध घातले की कस्टर्ड पावडर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. त्याच्या संपूर्ण गुटाळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. आपल्याला कस्टर्ड पावडर ही गार दुधात मिक्स करूनच आपल्याला ज्या गरम दुधामध्ये असतील त्यामध्ये आपल्याला ही मिक्स करायची आहे. डायरेक्ट गरम दुधामध्ये ही पावडर घालायची नाही. आता आपली कस्टर्ड पावडर तयार झाली. त्यानंतर या ठिकाणी मी 4 चमचे मिल्क पावडर घेत आहे. मिल्क पावडर घेणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. आता मिल्क पावडर घेतली. त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पुन्हा दूध घालायचे. दूध घालत असताना ते सुद्धा आपल्याला गार दूध घालायचे आहे. आता गार दूध घालून याला चांगले आपण मिक्स करून घ्यायचे. मिल्क पावडरमुळे या कस्टर्डला छान असा क्रीमीपणा येतो, दाटसर होते. त्यामुळे मिल्क पावडर घाला. तर हे बघा, मिल्क पावडरचे मी संपूर्ण गुटाळे या ठिकाणी मोडून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता या दुधामध्ये मिल्क पावडर छान मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपले या ठिकाणी दूध छान उकळत होते. दूध आपण तळापासून पुन्हा एकदा हलवून घेऊया. तर या ठिकाणी आपले दूध तयार झालेले आहे. आता आपल्याला एका हाताने दुधात हलवायचे आहे आणि एका हाताने आपण जे कस्टर्डचे दुधामध्ये मिक्स करून घेतली होते ते आपल्याला घालायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे. दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालण्याआधी आपल्याला गॅस मात्र हा मोठा करायचा नाही. गॅस आपल्याला मंद ठेवायचा. मंद गॅस करूनच आपल्याला ही कस्टर्ड पावडर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला बारीक गॅसवरच हे कस्टर्ड छान मिक्स करून घ्यायचे. छान असे एकजीव करून घ्यायचे. तर 1 मिनिटभर आपण हे कस्टर्ड छान असे मिक्स करून घेऊया. तर 1 मिनिटानंतर बघा, कस्टर्ड छान असे दाटसर झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान असा दाटसरपणा सुद्धा या कस्टर्डला आलेला आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता आपण यामध्ये जी आपण मिल्क पावडरची पेस्ट तयार करून घेतली होती ती आपल्याला संपूर्ण यामध्ये घालायची आणि ती सुद्धा आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची. आता मिल्क पावडर आणि कस्टर्ड घालून याला पुन्हा आपल्याला मंद गॅसवर साधारण 2 मिनिट छान उकळवून घ्यायचे आहे. आपल्याला हलवतच हे छान असे उकळवायचे आहे. तर 2 मिनिटानंतर बघा, कस्टर्डला छान असा दाटसरपणा आलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असं क्रीमी टेक्स्चर सुद्धा आलेलं आहे. आता आपल्याला हे कस्टर्डचा गॅस बंद करायचा आणि हे कस्टर्ड संपूर्ण गार करायला ठेवून द्यायचं. आता यामध्ये तुम्हाला वेलची पावडर सुद्धा घालू शकता. मी या ठिकाणी नाही घातली. हवं तर तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ थोडे कुटून सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता आपण फ्रूट कस्टर्ड करतोय, तर त्यासाठी फळं कोणती लागणार आहे ते बघूया. तर या ठिकाणी मी एक ॲपल घेतलेला आहे, एक डाळिंब घेतलंय, 2 असे चिक्कू घेतलेले आहे. हवं तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार फळं सुद्धा ॲड करू शकता. तर हे फळं मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण चिकू कापून घेऊया. तर चिकूचे आपल्याला सर्वात आधी साल काढून घ्यायचे. चिकूच्या बिया आणि सर्व आपण साल या ठिकाणी काढून घेऊया. जर आपण तसेच साल वापरले तर ते आपल्या फ्रूट कस्टर्डमध्ये
व्यवस्थित लागणार नाही, त्यामुळे या चिकूचे आपण सर्व साल काढून घेऊया। हवं तर तुम्ही तसेच सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तर हे बघा, मी चिकूचे सर्व साल आणि बिया काढून घेतलेल्या आहे। आता आपल्याला हे चिक्कू छान असे बारीक कापून घ्यायचे आहे। तर सर्व चिक्कू आपण अशाच पद्धतीने बारीक कापून घेऊया। आता फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी फळं आपल्याला छान अशी पिकलेली बघून घ्यायची आहे। कुठलंही फळ आपल्याला असं कच्चं किंवा असं खराब नकोय, छान अशी पिकलेली, छान अशी ताजी ताजी या ठिकाणी आपल्याला फळं घ्यायची आहे। तर चिक्कू आपण सर्व कापून घेतलेला आहे। आता आपण डाळिंब घेऊया। डाळिंब सुद्धा आपल्याला छान असे कापून घ्यायचे आहे। तर डाळिंब आपण मोकळे करून घेतले। आता याच्यातले आपण दाणे मोकळे करूया। आता मी या ठिकाणी माझ्या आवडीचे फळं घेतले आहे। हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे फळं सुद्धा या ठिकाणी वापरू शकता, जसे की द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते फळं यामध्ये वापरू शकता। आता डाळिंब सुद्धा मी छान असे सोलून घेतले। त्यानंतर आपण ॲपल घेऊया। ॲपल सुद्धा आपल्याला या ठिकाणी बारीक कापून घ्यायचे आहे। तर ॲपलच्या बिया मी सर्व काढून घेतलेल्या आहे। त्याचे देठ सुद्धा मी मोकळे करून घेते आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान असे बारीक कापून घ्यायचे। तर या ठिकाणी आपले सर्व फळं छान असे बारीक कापून घेतलेले आहे। तर मी या ठिकाणी 3 प्रकारचे फळं घेतले। हवं तर तुम्ही अजून या ठिकाणी वापरू शकता। तर आपले कस्टर्ड सुद्धा छान असे गार झालेले आहे। तर कस्टर्ड पातळ होऊ नये यासाठी मी तुम्हाला टिप सांगणार होती। तर ती टिप म्हणजे, जर आपण गरम कस्टर्डमध्ये फळं टाकली तर त्या कस्टर्डचं किंवा फळांचं पाणी सुटतं आणि कस्टर्ड पातळ होतं। त्यामुळे आधी कस्टर्ड संपूर्ण गार करून घ्या, मगच त्यामध्ये आपण जी बारीक चिरलेली फळं असते ते आपल्याला घालायचे आहे। ही टीप मात्र नक्की लक्षात ठेवा। आता फळं आपण कस्टर्डमध्ये घातली। आता हे कस्टर्ड संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे फ्रूट कस्टर्ड आपल्याला फ्रीजमध्ये साधारण 3 ते 4 तास छान थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। तर 3 ते 4 तासानंतर फ्रूट कस्टर्ड छान असे थंड झालेले आहे। तर तयार झाला आहे आपला एकदम परफेक्ट फ्रूट कस्टर्ड। तर या ठिकाणी कस्टर्डचे गुठळ्या होऊ नये किंवा कस्टर्ड छान असे क्रीमी कसे करायचे, ते फ्रूट टाकल्यावर पातळ होऊ नये, अशा बऱ्याच टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत। तर त्यामुळे तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून फ्रूट कस्टर्ड नक्की करून बघा। जर तुम्हाला अशी सोपी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती कोणती फळं वापरायची आहेत आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।